श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। नवल पायांचे कठीणपण, वज्रे न तुटे लिंग देह जाण, त्याचेही केले चूर्ण, अवलीळा चरण लागता। सद्गुरु चरणांचा कठीणपणा विलक्षण आहे। जे सूक्ष्म शरीर वज्रानेही तुटत नाही, त्याचेही तू आपल्या चरण स्पर्शाने सहज लीलेने चूर्ण करतोस। पायी लागतांची बळी, तो त्वा घातला पाताळी, पायी लवणासुरा रवंदळी, अतुर्बळी निर्दाळिता। बळीला तुझा पाय लागताच त्याला तू पाताळात घातलेस। अति बलिष्ठ अशा लवणासुराचाही तू नुसत्या पायाने संहार केलास। पाय अतिशयेसी तिख, काळियासी लागता देख, त्याचे शोषोनिया विख, केला निर्विख निशेष। तुझे पाय अतिशय तीक्ष्ण आहेत। ते कालिया सर्पाला लागताच त्याचे सर्व विष शोषून घेऊन तू त्याला पूर्णपणे विषरहित केलेस। पाय अतिशय दारुण, शकटासी लागता जाण, त्याचे तुटले गुणबंधन, गमनागमन खुंटले। शकट या नावाचा कंसाचा एक अनुचर होता। त्याने श्रीकृष्णाला मारण्यासाठी शकट म्हणजे गाडीचे रूप घेतले होते, परंतु त्याला श्रीकृष्णाचा चरणस्पर्श होताच त्याचे सर्व भवबंधन तुटले आणि जन्म मरणातून सुटून तो मुक्त झाला। पायांचा धाक सबळा, पाये उद्धरिली अहल्या शिळा, पाय नृगे देखता डोळा, थित्या मुकला संसारा। मोठ्या समर्थांनाही तुझ्या पायांचा धाक आहे। रामावतारी गौतमाच्या शापाने शिळा होऊन पडलेल्या अहिल्येला तुझा पाय लागताच तिचा उद्धार झाला। नृगनावांच्या राजाने एकदा पुष्कळ गोप्र दाने दिली। त्यातील एका ब्राह्मणास दान केलेली गाय चुकून राजाच्या गायीच्या कळपात शिरली। राजाला ही गोष्ट कळली नव्हती, त्यामुळे त्याने ती गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान दिली। तेव्हा पहिल्याने दान घेणाऱ्या ब्राह्मणाने क्रोधाने त्या राजाला तू सरडा होशील असा शाप दिला। तो राजा सरडा होऊन पडला असता श्रीकृष्णाच्या चरणस्पर्शाने मुक्त झाला। आवडी पाय चिंतिती दास, त्यांच्या मनुष्य धर्मा होय नाश, पाये यमलोक पाडिला भोस, पाये जीवास जीव घात। जे तुझे भक्त मोठ्या प्रेमाने तुझ्या पायांचे चिंतन करतात, त्यांच्या जन्म मरणांचा नाश होतो। तुझ्या पायांनी यमपुरी ओसाड करून टाकली, कारण तुझे पाय जीवाचे जीवपणच नाहीसे करतात। पायवणी शिरी धरिले शिवे, तो जगाते घेतू उठिला जीवे, त्यासी राख लाविली जीवे भावे, शेखी नागवा भवे श्मशानी। तुझ्या चरणांचे तीर्थ म्हणजे भागीरथी शंकराने मस्तकावर धारण करताच तो सृष्टीचा प्राण घ्यावयास उठला, पण तुझ्या पायांनी मोठ्या प्रेमाने त्याला राख फासली। तेव्हा तो दिगंबर होऊन स्मशानात हिंडू लागला। ऐसे पायांचे करणे, शिवासी उरो नेदी शिवपणे, मा जीवांसी कैसे जीवे जिणे, हे मानिते मानणे उरोनेदी।
हा तुझ्या चरणांचा प्रताप आहे. तो शंकराचे शिवत्व जर राहू देत नाही तर मग जीवांचे जीवत्व कसे राहू देईल? मानणे आणि मानणारे हे दोन्ही उरत नाहीत. ऐसा जाणोनिया भावो एकाएकपणी ठेला ठावो, तेथेही पायांचा नवलावो, केला एकपणा व्हावो वंदन मात्रे. असा भाव जाणून एकनाथ एकत्वाने राहिला आहे, पण तेथेही तुझ्या पायांनी चमत्कार केला. त्या पायांना वंदन करताच त्याचे एकत्वही नाहीसे झाले. तेथे कवणे कवणासी वानणे, कवणे कवणासी विनविणे, कवणे कवणासी देणे घेणे, मी तुमचे जिणे जीवे गेले. तेव्हा कोणी कोणाची स्तुती करावी आणि कोणी कोणाला विनवावे, कोण कोणाला देणार आणि घेणार, कारण मी तू यांचे जिणे जीवासह निघून गेले. तेव्हा देव आणि भक्तू जाहलासी मातूची तू, तेथे मी पणाची मातू, कोणे कोणा तू मिरवावी. तेव्हा मग देव आणि भक्त दोन्ही तूच झालास. तेथे मीपणाचा डौल कोणी कोणापुढे मिरवायचा. ऐशियापदी वाऊनी तत्वता, करवितोसी ग्रंथ कथा, तेव्हा माझे नावे कवी करता, तुची वस्तुता सद्गुरुराया. अशा पदाला पोचवून तू ही ग्रंथकथा माझ्या नावाने करवीत आहेस, पण हे सद्गुरुराया वास्तविक तूच कवी आणि कर्ता आहेस. माझे नाम रूप आघवे एक, तेही जनार्दनू झाला देख, ऐसे एकपणाचे कौतुक, आत्यंतिक श्री जनार्दना. माझे नाव आणि रूप सर्व एक जनार्दन झाले आहे, असे श्री जनार्दन स्वामींच्या ऐक्याचे कौतुक मोठे विलक्षण आहे. तेणे कौतुकेची आता, माझे नावे कवी करता, होनी स्वये रची ग्रंथा, यथार्थता निजबोधे. त्या कौतुकानेच ते स्वतः कवी आणि ग्रंथकर्ता होऊन आता आपल्या लीलेने यथार्थ आत्मज्ञानाने युक्त असा ग्रंथ माझ्या नावे रचित आहेत. तेथे द्वितीयाध्यायाचे अंती, दुस्तर माया उत्तम भक्ती, निरसोनिया भजन स्थिती, भगवत प्राप्ती पावले. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी उत्तम भक्तांनी दुस्तर मायेचे उल्लंघन करून भजनाच्या योगाने भगवत प्राप्ती करून घेतली. कैशी दुस्तर हरीची माया, पुसावया सादरता झाली राया, अत्यादरे करोनिया, म्हणे मुनिवर्या अवधारी. ही हरीची माया दुस्तर कशी हे विचारण्यासाठी परीक्षिती राजा फार उत्सुक झाला आणि मोठ्या आदराने म्हणाला की हे मुनिवर्या ऐक. तृतीयाध्यायी निरूपण, राजा करील चारी प्रश्न, माया आणि तिचे तरण, ब्रह्मते कोण कर्मते कैसे. तेथे प्रथम मायेचा प्रश्न, राये पुशिला आपण, तेची अर्थीचे निरूपण, मायेचे लक्षण राजा बोले. या तृतीय अध्यायामध्ये राजाने माया, तिचे उल्लंघन, ब्रह्म आणि कर्म याविषयी 4 प्रश्न केले आहेत.
त्याने प्रथम मायेविषयी प्रश्न केला. सुरामाजी श्रेष्ठ ऋषिकेशी, ब्रह्मादि शिवू वंदिती जासी, त्या श्री विष्णूची माया कैसी, जे मायिकांसी व्यामोही. कैशी मायिका माया मोही येथे, ब्रह्मा शिवू मानिती चित्ते, आम्ही पूर्ण मायेचे नियंते, शेखी माया मयांते निज मोहे मोही. सर्व देवांमध्ये ऋषिकेश श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवादी देव आणि शंकरही त्याला वंदन करतात. त्याची मायाव्यांनाही मोह पडणारी माया कशी आहे, ती मोठमोठ्या मायाव्यांनाही मोह कशी पाडते म्हणून विचाराल तर सांगतो. ब्रह्मा शिव इत्यादी मोठमोठेही आम्ही मायेचे नियंते आहोत असे आपल्या मनात समजतात, पण ती त्यांनाही मोहित करते. ब्रह्मा मोहिला शिवाचे लग्नी, वीर्यद्रवे पार्वती देखोनी, महादेवो महाज्ञानी, देखताची मोहिनी निज वीर्य द्रवले. ब्रह्मा महादेव इत्यादी महाज्ञानी सुद्धा मायावश होऊन पार्वती मोहिनी इत्यादी स्त्रियांना पाहताच कसे गडबडले ते पुराणांतरी प्रसिद्ध आहेच. जे सज्ञाना छळी लवला ह्या, जीते श्रुती म्हणती अजया, ते हरीची दुर्धर माया, विवंचुनिया मज सांगा. यास्तव जी माया ज्ञानी पुरुषांना सुद्धा हा हा म्हणता ठकवते, जिला श्रुती अजा म्हणते, ती हरीची माया दुर्धर आहे. आपण मला तिचे विवेचन करून सांगा. म्हणाल दुर्धर मायेची बाधकता, ते बाधू न शके अनन्य भक्ता, तुवाही भजावे भगवंता, मिथ्या मायेची कथा कापुसशी. तुम्ही म्हणाल की मायेची बाधकता जरी दुर्धर आहे तरी ती अनन्य भक्तांना काही करू शकत नाही. यास्तव तूही भगवंताचे भजन कर, मिथ्या मायेची वार्ता कशाला विचारतोस. तेची अर्थीचे निरूपण, राजा साक्षेपेसी आपण, मुनींचे ऐकावया गुह्य ज्ञान, विदग्ध प्रश्न आदरे पुसतू. या प्रश्नाचे उत्तर राजा पुढील श्लोकामध्ये देणार आहे. मुनींचे गुह्य ज्ञान ऐकण्यासाठी तो चतुर राजा आदराने हे प्रश्न करीत आहे. सेविता तुमचे वचनामृत, पुरेन म्हणे माझे चित्त, आस्वादिता शब्दी शब्दार्थ, श्रवण क्षुधार्थ अधिक जाहले. पण अहो महाराज, तुमचे हे वचनामृत सेवन करीत असताना माझे चित्त पुरे असे म्हणत नाही. कान शब्दातील शब्दार्थाचा स्वाद घेत असताना अधिकच क्षुधार्थ झाले आहेत. अद्भुत कथा अतिसुरस, श्रवणी श्रवणा अधिक सोस, रसना म्हणे हा अतिगोड रस, डोळ्या उल्हास हे अपूर्व रूप. आपली अतिसुरस अद्भुत कथा ऐकण्याविषयी कानांचा सोस फारच वाढला आहे. रसना म्हणते हा फार गोड रस आहे, डोळ्यांना हे अपूर्व रूप आहे असे वाटते. घ्राण म्हणे हा निजगंधू, सुमनी सुमना अतिसुगंधू, वाचा म्हणे हा शब्दू, परमानंदू अनुवादे. घ्राण म्हणते हा स्वाभाविक गंध आहे, पुष्पादिकातील गंध यापासूनच उत्पन्न होतो. वाचा म्हणते हा शब्द परमानंदाचाच अनुवाद करतो. नवल निरूपणाचा यावा,
भुजा स्फुरण ये द्यावया खेवा, आलिंगन जीवींच्या जीवा, निज सद्भावा होतसे. आपल्या निरूपणातील मोहिनी विचित्र आहे. हात याला आलिंगण्यास तयार होतात आणि जीव सद्भावाने स्वरूपात तन्मय होतो. तुमच्या कथा सुनिश्चिती, दिव्यौषधी भवरोग छेदिती, त्रिविध तापांची निवृत्ती, जडमूढ प्राकृती ऐकता भावे. खरोखर तुमच्या कथा या दिव्य औषधी आहेत. त्या संसार रोगाचा उच्छेद करतात. जड, मूढ आणि प्राकृत लोक सुद्धा जर त्या कथा श्रद्धेने ऐकतील तर त्यांच्याही त्रिविध तापांची निवृत्ती होईल. राजा परमार्थे साकांक्ष, देखोनी सार्थक कथेचे लक्ष, हरिधाकुटा अंतरिक्ष, निरूपणी दक्ष बोलता झाला. राजा परमार्थाचा अत्यंत लोभी आहे आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास आपल्या कथनाचे सार्थक होईल असे जाणून निरूपणामध्ये दक्ष असलेला हरीचा धाकटा भाऊ अंतरिक्ष असे बोलला. अंतरिक्ष म्हणे राया, तुवा पुशिली हरीची माया, तो प्रश्नची गेला वाया, बोलणे नये आया बोलक्याचे. अंतरिक्ष म्हणतो, हे राजा, तू हरीची माया विचारलीस, पण तुझा तो प्रश्न फुकट गेला, कारण ही माया मोठ्या वक्त्याच्याही भाषणाच्या आटोक्यात येत नाही. वंध्या पुत्राचा जन्मकाल, राये आणविला तत्काल, राशी नक्षत्र जाती कुल, सांगो जाता विकल वाचा होय. वंध्यापुत्राचा जन्मकाल आणवून त्यावरून त्याची रास, नक्षत्र, कुल, जाती हे सर्व वर्तवू लागल्यास त्या ज्योतिषाची योग्यता जशी फुकट जाते तसाच या राजाने हा प्रसंग आणला आहे. मृगजळाची पभे बरवी, गंधर्व नगरी घालावी, वारावळुनी सूत्र स्वभावी, वाती लावावी खद्योत तेजे, निज छायेचे शिरफोडा, आकाशाची त्वचा काढा, शिंपी अंधारू खरबडा, बागुलाचा रांडवडा निज शस्त्रे कीजे. गंधर्व नगरामध्ये आकाशात भासणाऱ्या नगराकार आकृतीत जशी मृगजळाची सुंदर पाणपोई घालावी, वाऱ्याचे सूत काढून त्याची वात करून ती काजव्याच्या ज्योतीवर लावावी, आपल्या छायेचे शिर तोडावे, आकाशाची त्वचा काढावी, शिंपीने अंधाराला खरवडून काढावे, बागुलबुवाला आपल्या हातातील शस्त्राने मारून त्याच्या स्त्रियांना विधवा करावे, तसाच हा मायेविषयी प्रश्न आहे. वांझेचे सुने पुत्र झाला, तेथ भीष्म स्त्रियेसी पान्हा आला, तेणे पयपाने तो मातला, घरभंगू केला दिगंबराचा. वांझेच्या सुनेला पुत्र झाला, त्याला पाहून भीष्माच्या स्त्रीला पान्हा आला. तिचे दूध पिऊन तो मत्त झाला आणि त्याने संन्याशाच्या घराचा भंग केला. जाती लहान दळावा वारा, अश्वशृंगे आकाश चिरा, नपुसकाची नातोंडे घरा, सूर्योदयी अंधारा लपो आली. वाऱ्याला जात्यात घालून बारीक दळावे, घोड्याच्या शिंगाने आकाशाला भोसकावे, नपुसकाच्या नातवंडांनी सूर्योदय झाल्यावर सूर्याच्या घरातील अंधारात लपावयास यावे.
गुंजेचे निज तेजे दिवी, हनुमंत लग्नी लावावी, या सोहळिया लागी विकावी, वो संगावी निज छाया. हनुमानाच्या लग्नात गुंजेच्या दिव्यांनी घरभर प्रकाश पाडावा. त्या सोहळ्यासाठी ओसाड गावात आपली छाया विकावी. माया म्हणवी येणे भावे, जे मी कदा विद्यमान नभे, या लागी अविद्या येणे नावे, वेदानुभवे गर्जती शास्त्रे. माया म्हणजे जी केव्हाही विद्यमान होत नाही ती. म्हणूनच शास्त्रे वेदानुभवाने तिला अविद्या म्हणतात. भ्रमतो मायेचे निज मूळ, भ्रांती हेची फूल सोज्वळ, भुली ते इचे साजुक फळ, विषय रसाळ सदा फळित. भ्रम हेच मायेचे मूळ, भ्रांती हेच तिचे उज्ज्वल फूल आणि भूल हेच तिचे स्वादिष्ट फल. ती विषयरूप रसाळ फळे नेहमी प्रसवते. हे नसतेनी रूपे रूपा आली, सत्यासत्ये गरोदर जाहली, तेथे असत्याची पिली, स्वये व्याली असंख्य. ही माया नसत्या रूपाने रूपाला आली, सत्य आणि असत्य यांनी गरोदर झाली आणि स्वतः असत्याची असंख्य पिले व्याली. वासना विषय गुणी, गुंफिली मिरवे वेणी, मीपणाच्या तरुणपणी, मदन मोहिनी चमके. विषय गुणांनी गुंफलेली वासना वेणी ती मिरवते आणि मीपणाच्या तरुणपणी ती मदन मोहिनी चमकू लागते. मृगजळींच्या मुक्ता फळी, मस्तकी बाणली जाळी, गगनाच्या चापे कळी, मिरवे वेल्हाळी अतिसौंदर्ये. मृगजळात झालेल्या मुक्ता फळांची मोत्यांची जाळी मस्तकावर धारण करून आकाशात झालेल्या चाफ्यांच्या कळ्यांनी ती सुंदरी अतिशय सौंदर्याने मिरवते. रज्जू सर्प माथ्याचा मणी, काढूनी लेईली ते लेणी, शुक्तिकार जत पैंजणी, चाले ऋण झुणी खळखळत. शशविषाण पादुका, लेऊनी ते चाले देखा, तिसी तो अहंकारू सखा, अतिनेटका ज्येष्ठ पुत्र. रज्जू सर्पाच्या मस्तकातील मणी काढून त्याचे अलंकार लिहून शिंपीवर भासलेल्या रुप्याचे पैंजण घालून छुमछुम आवाज करत सशाच्या शिंगाच्या पादुका पायात घालून ती चालते. तिला अहंकार हा अतिशय प्रिय आणि फार सुंदर ज्येष्ठ पुत्र झाला. कुळ विस्तारा लागी पाही, ममता व्याली ठाई ठाई, मोह उपजवूनी देही, घर जावई त्या केला. कुलविस्तारासाठी ती ठिकठिकाणी ममतेला व्याली, मोहाला आपल्याच ठिकाणी उपजवून तिने त्याला घर जावई केले. अहम मोह ममता योगे, जग विस्तारले अंगे, स्थूळ सबळ प्रयोगे, ममता निज अंगे वाढवी. अहंता आणि ममता यांच्या योगाने जगत स्वतःच विस्तार पावले. ममतेने त्याला आपल्या सबल प्रयोगाने स्वतः वाढविले. संकल्प विकल्पांची कांकणे, बाणोनी मन दिधले आंदणे, घालोनी त्रिगुणाचे ठाणे, माया पूर्णपणे थोरावे.
संकल्प विकल्पांची कंकणे बांधून मन त्या ममतेला आंदण दिले आणि त्रिगुणांचे ठाणे बसवून माया पूर्णपणे वृद्धी पावली. ऐशी मिथ्या मूळ माया वाढली दिसे राया, ते कैसे निये आया सांगावया अनिरुप्य. हे राया, अशी ही मिथ्या मूळ माया वाढलेली दिसते, ती अनिरुप्य आहे, तेव्हा तिचे वर्णन कसे करता येईल. जैसे मृगजळाचे ज्ञान दिसे तरी ते मिथ्या पूर्ण, तैसे आभासे भवभान ते माया जाण नृपनाथा. ती सत म्हणजे खरी आहे असे म्हणावे तर नाहीशी होते, असत म्हणजे मिथ्या म्हणावी तर भासते, आधी असते आणि मागून नाहीशी होते असेही तिचे निश्चित स्वरूप नाही. श्रुतिशास्त्रा माया माग पुसता आरोगिती मूग, मायेसी साचाचे अंग पाहता चांग दिसेना. मृगजळाचे ज्ञान जरी झाले तरी ते मृगजळ पूर्णपणे मिथ्याच. त्याच न्यायाने हे संसाराचे भान होते, पण ती माया आहे असे तू जाण. मृगजळाची महानदी कोण गिरीवर उद्बोधी, हे सांगावया ना कळे बुद्धी, तेवी माया सिद्धी अनिर्वाच्य. मायेमध्ये सत्वाचा नुसता लेश तरी असेल म्हणून म्हणावे तर तोही नीटसा दिसत नाही. मृगजळाची महानदी कोणत्या पर्वतातून उगम पावली हे बुद्धी सांगू शकत नाही, तशीच मायेची सिद्धी अनिर्वाच्य आहे. आरसा काय प्रतिबिंब असे, जो पाहे तोची आभासे, तेवी आपुलेनी संकल्प वशे, माया उल्हासे नसतीची. आरसा स्वतः काही प्रतिबिंब थोडाच आहे, पण पाहणाऱ्याला त्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसते. तशीच नसलेली माया आपल्या संकल्पाने विकास पावते. रज्जू सर्प जीत धरिला, त्याचे कौतुक पाहो चला, ऐसे बोलती जे बोला, ते मायेचा सोहळा सांगोत सुखे. अहो, आम्ही रज्जू सर्पाला जिवंत धरले आहे, त्याची गंमत पहावयास चला असे जे बिचारे म्हणतात, ते मायेचा सोहळा खुशाल सांगोत. उडवो जाता आपुली छाया, सर्वथा न उडवे ज्याची तया, तेवी तरता दुस्तर माया, जाण राया निश्चिती. आपल्या छायेला उडवू लागले असता ती ज्याची त्याला कधीच उडवून लावता येत नाही, त्याचप्रमाणे या दुस्तर मायेचेही कोणालाच उल्लंघन करता येत नाही. अग्निसंकल्पू सूर्यी नसे, शेखी सूर्यकांती न दिसे, तळी धरिले कापुसे, अग्निप्रकाशे तद्योगे. आपण अग्नीला उत्पन्न करावे असा सूर्य काही संकल्प करीत नाही, सूर्यकांतातही अग्नी दिसत नाही, पण खाली कापूस धरला असता अग्नी व्यक्त होतो. तेवी शुद्ध ब्रह्मी संकल्पू नाही, शेखी न दिसे केवळ देही, माझारी वासनेच्या ठाई, देहाभिमाने पाही संसारू भासे. तसेच शुद्ध ब्रह्मामध्ये संकल्प नाही, शेवटी केवळ देहामध्येही तो नाही, पण त्यातील वासनेमध्ये देहाभिमानाने संसार भासतो. जागृती देहाचा विसरू पडे,
सवेची स्वप्न देह दुजे जोडे, तेणे मिथ्या प्रपंच वाढे, स्वप्ती स्वप्न कुडे कदा न मने. जागृतीतील देहाचा विसर पडतो, लगेच दुसरा स्वप्न देह मिळतो, त्यामुळे मिथ्या प्रपंच वाढतो. स्वप्नात स्वप्न खोटे आहे असे स्वप्नद्रष्टा केव्हाही मानित नाही. सुषुप्ती देहाचा असंभवो, तेथ नाही भवभावो, जन्म मरण तेही वावो, संसार संभवो देहाभिमाने. सुषुप्तीत तर देहाचा असंभवच आहे. त्या अवस्थेत संसाराचे नावही नाही. जन्म आणि मरण हेही खोटेच आहे. देहाभिमानाने संसार संभवतो. देवी आत्मत्वाचा विसरू, तेणे मी देह हा अहंकारू, तेणे अहंकारे संसारू, अति दुस्तरू थोरावे. आत्मत्वाचा विसर पडला म्हणजे मी देह हा अहंकार उद्भवतो आणि त्यामुळे दुस्तर संसार वृद्धी पावतो. जेवी मृगजळी मिथ्या मासे, तेवी ब्रह्मी प्रपंचू नसे, तो निरसावया कैसे, साधन पिसे पिशाचा. मृगजळात जसे मिथ्या मासे असतात तसाच ब्रह्मामध्ये हा प्रपंच आहे. तेव्हा या प्रपंचाचे निरसन करण्यासाठी पिशाच्याप्रमाणे असलेल्या या जीवाला साधनाचे वेड कसे लागणार. दोन्हीच अक्षरे माया, जव गेलो सांगावया, तव श्लोकार्थ दुरी ठेला राया, वाढला वाया ग्रंथू सैरा. हे राजा, मायेची दोनच अक्षरे, पण ती जेव्हा सांगावयास लागलो तेव्हा हा श्लोकाचा अर्थ तसाच राहिला आणि ग्रंथ भलतीकडेच वाढत गेला. माया पाहो जाता हर्षे, सज्ञानही झाले पिसे, नावा रूपांची भडसे, कल्पनावशे माया वाढे. मायेला पाहू लागले असता सज्ञानही वेडे झाले. नामरूपांच्या भराने कल्पनावशात माया वाढते. मायेचे मुख्य लक्षण, राया तुझ मी सांगेन खूण, आपली कल्पना संपूर्ण, ते माया जाण नृपवर्या. हे राजा, मी तुला मायेचे मुख्य लक्षण ओळखण्याची खूण सांगतो. आपली सर्व कल्पना ही मायाच आहे असे तू समज. निज हृदयींची निज आशा, तेची माया गा मुख्य क्षितीशा, जो सर्वथा नित्य निराशा, तो पूज्य जगदीशा पूर्णत्वे. आपल्या मनातील जी आशा तीच मुख्य माया, आणि जो सर्व प्रकारे सदा निरीच्छ असतो तोच जगदीशाला पूर्णपणे पूज्य होतो. आता काही एक तुझ्या प्रश्नी, माया सांगो उपलक्षणी, सर्गस्थित्यंत कारिणी, त्रिविध गुणी विभागे. आता ज्या अर्थी तू प्रश्नच केला आहेस त्या अर्थी उपलक्षणांनी मी तुला सांगतो. उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारी ही माया 3 गुणांनी विभाग पावते. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.